Dance powered by Lux Fragrance Deo Spray. गेला आठवडा आपला होता मास्टर स्वरूपच्या चॅलेंजेसचा आणि आज त्याच्यापेक्षाही सुंदर रंगांनी भरलेला एक एपिसोड घेऊन आपण आलेलो आहोत. कारण आजचं चॅलेंज आहे मास्टर सोनियांचं आणि ह्याच्यात आपण सेलिब्रेट करणार आहोत क्लासिकल डान्सिंग. पण ह्याच्यामध्ये फक्त भारतीय क्लासिकल डान्स नाही तर एखादी वेस्टर्न क्लासिकल डान्सची झलक सुद्धा मिळणार आहे. ह्या सर्व नृत्य कला भारताच्या पूर्वाची नृत्य कला आहेत. खूप खूप प्राचीन परंपरा आहे त्यांना. पण आजच्या घडीला आजच्या पिढीपुढे या सर्व कला सादर करत असताना आम्हाला त्याच्याकरता आजच्या युगाच्या काही गाण्यांची थोडीफार मदत घ्यावी लागली आहे. ह्याचा केवळ उद्देश मात्र एवढा आहे की त्या कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्या कलांचे ते सुंदर सुंदर फॉर्म्सचा एक कलायडोस्कोप आम्ही तुमच्यासमोर पेश करावा. आमच्या ह्या प्रयत्नांमध्ये आमच्याकडनं कुठलीही चूक झाली असेल तर ती पदरात घ्यावी. उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम, नांदती कला अनेक वारसा भारताचा. मातीत रुजल्या माझ्या साऱ्या कला सुखाने. मातीत रुजल्या माझ्या साऱ्या कला सुखाने, जपतोय संस्कृतीला हा महाराष्ट्र माझा. त्यामुळे एक जर नजर आपण आपल्या स्पर्धकांकडे बघितलं तर त्यांच्याकडे बघूनच कळते हा किती एक्साइटिंग एपिसोड होणार आहे. त्यामुळे मला वाटतं आपण वेळ न घालवता लगेच आपल्या एपिसोडला सुरुवात केली पाहिजे. आणि ऑफकोर्स आपलं आजचं सरप्राईज आहेच, पण आजचं आपलं सरप्राईज तितकं सुंदर, समृद्ध आणि श्रीमंत आहे, नाही का सिद्धार्थ? ऑफकोर्स मला हे सांगायला खूप आनंद होतोय की तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणारे मानाचा हा जरीपटका. पण त्या जरीपटक्याची शोभा वाढवणार आहेत सोनेरी क्षणांचे सोबती अर्थातच वामन हरिपेठे ज्वेलर्स यांच्याकडून एक लखलखता हिरे जडित शिरपे. अमृता, तुला माहितीये मागच्या वेळेला जेव्हा तू नव्हतीस तेव्हा मी जेव्हा सांगितलं की अमृता लग्न करायला गेली तर तुला गंमत माहितीये काय काय घडलं? मला असा फार असा त्या साईडला कुठेतरी असा जळफळाट दिसला. अचानक माझ्या कानामध्ये भूकंप आल्यासारखा वाटला. अचानक कानामध्ये तन्हाई गाणं ऐकायला येऊ लागलं. पण सिद्ध्या, मी माझ्या लग्नासाठी नव्हते गेले. अरे अगं पण मी ते सांगितलंच नाही ना. हरकत नाही, सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात जनतेच्या निकालात डेंजर झोन मध्ये पोहोचलेले 2 डान्सिंग स्टार्स कोण आहेत. सर्वप्रथम बोलवूया सुपर 8 पैकी 4 डान्सिंग स्टार्सना. पुण्यकर, स्वप्नील मांडवकर, स्वप्नील नगरकर आणि प्रतीक. ह्या 4 डान्सिंग स्टार्स पैकी एक डान्सिंग स्टार आहे डेंजर झोन मध्ये आणि त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे स्वप्नील नगरकर. प्रतीक, स्वप्नील मांडवकर आणि पुण्यकर, तुम्हा तिघांचंही अभिनंदन. तुम्ही आहात सुपर 7 मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या तिघांसाठी. आणि स्वप्नील, तुला तुझ्या परफॉर्मन्ससाठी वाट बघावी लागेल. तोपर्यंत तू त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकतोस आणि तुम्ही तिघं तुमच्या परफॉर्मन्सच्या तयारीसाठी बॅक स्टेजला जाऊ शकता. या चौघांसाठी जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. आता आपल्या समोर येतोय किरकोळ शरीरयष्टी असूनही जबरदस्त ताकदीचे परफॉर्मन्सेस निभावणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. मला या आठवड्यात भरतनाट्यम स्टाईल मिळाले आणि ते ऐकल्यानंतरच माझी रिॲक्शन अशीच होते. म्हणजे काय सुचलंच नाही पुढे, म्हणजे काय करावं आणि काय नाही. त्या मुद्रा लक्षात ठेवणे, पताक, अर्धपताक, त्रिपताक, अर्धपताक, म्हणजे माझं सरळ कन्फ्यूज होत आहे. मला काय कळतच नाही काय करावं आणि काय नाही. पहिल्यांदा आयुष्यात मी भरतनाट्यम अटेम्प्ट करतोय. ॲक्च्युअल फॉर्म माझा फोक असल्यामुळे आम्ही फक्त बॉडी सोडून देतो की इकडे हात जायला पाहिजे, असं काहीच लिमिटेशन नसतात आम्हाला. पण ह्याच्यात बरंच कंट्रोल असतं.
त्यामुळे जरा डिफिकल्टीज येतात की कसं करावं आणि काय करावं. कारण पाय चालू असतील तर वरची बॉडी वेगळी जाते आणि वरची बॉडी सांभाळली तर पाय वेगळे जातात. गेल्याच आठवड्यात माझं रँकिंग खाली उतरल्यामुळे मला या आठवड्यात हा चॅलेंज काही करून जिद्दीने उचलायचा आहे. त्यामुळे हा माझा प्रयत्न 200% खरा राहील. Girl, you're my summer cello. Where you go, girl, I'm gonna follow. What you want, girl, just let me know. You can be my summer cello. Shawty, I'm gonna get ya. You know I'm gonna get ya. You know I'll even let you be my summer cello. क्या सा शर्माना आजा नच के दिखा दे. हाँ मेरी होने आजा पारी दा गिरा दे. हाँ मेरी अखियों से अखियां मिला दे. हाँ तू ना नखरे दिखा. Wanna be my summer cello. 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 क्या सा शर्माना आजा नच के दिखा दे. हाँ मेरी होने आजा पारी दा गिरा दे. हाँ मेरी अखियों से अखियां मिला दे. हाँ तू ना नखरे दिखा. Wanna be my summer cello. 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 कमाल कमाल स्वप्नील, क्या बात है. पण डायरेक्टली आपल्या मास्टर्सनाच विचारूया. मास्टर सोनिया, चांगला प्रयत्न होता स्वप्नील, खरंच. आणि मी अगदीच समजू शकते की हे स्त्रियांचं हे नृत्य आहे आणि त्यामुळे ते पुरुषांना करणं कधीतरी असं होऊ शकतं की खूप नाजूक त्याची बॉडी लँग्वेज आहे आणि आपण स्वतः पुरुष असताना ती बॉडी लँग्वेज करणं खरंच कठीण असतं. कारण आपल्याला आतनं एक वेगळं वाटत असतं आणि करताना ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचं असतं. इथे तू जो वॉक घेतलास तो एक जो टिपिकल भरतनाट्यम, खूप खूप चांगल्या ठिकाणी त्याचं प्लेसिंग होतं असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्या तिघींना तू प्रपोज केलंस ते पण फारच छान वाटलं मला. Wanna be my summer cello. Wanna be my summer cello. Wanna be my summer cello. खूप छान एक नृत्यशैली, एक आता नवा विचार आणि ह्याचं खूप चांगला प्रयत्न. खूपच चांगला. थँक्यू मॅम. सुपर्ब. आणि गाण्याच्या ह्याला तू एक्स्ट्रीम एंटरटेन केलंयस माहितीये का. म्हणजे Thank जो you, sir. फॉर्म मास्टर सोनियानी दिलाय तो तू 100% निभवलायस आणि तू केलेल्या मेहनतीसाठी चक दे फट्टे. पुन्हा एकदा स्वप्नील, अभिनंदन यार, रिअली गुड. थँक्यू सर. थँक्यू सर. स्वप्नील, सर्वात अगोदर मला थँक्यू म्हणायचं आहे मास्टर सोन्याना. कारण हा जे चॅलेंज होता क्लासिकल, ते फक्त आमच्या ग्रुपसाठी नाही, ते माझ्यासाठी पण एक मोठा चॅलेंज होता. कारण क्लासिकल 6 ते 8 वर्ष लागतात फक्त ते बेसिक क्रॉस करून जायला. आणि इट्स नॉट इझी. 3-4 डेज टेक्निकली प्रेझेंट करावा असा डान्स फॉर्म. तर स्वप्नील, तुझा डान्स खूप एंटरटेनिंग होता. आपल्यामध्ये स्पिरिट असावं अँड वी कॅन डू एनी फॉर्म ऑफ डान्सिंग. दॅट्स इट. कॉंग्रॅट्स. थँक्यू मास्टर्स. ग्रँड मास्टर, स्वप्नील, मास्टर देवेंद्रने तुला चक दे फट्टे म्हटलंय म्हणजे खरं तर खूपच मोठी गोष्ट तुला मिळाली आहे खरोखरच त्यांच्याकडनं. भरतनाट्यम हा माझा इंडियन सर्व डान्स प्रकारांमधला अतिशय फेवरेट प्रकार आहे, जो अनफॉर्च्युनेटली मी फक्त 3 महिने शिकले. कारण माझी बालकलाकार म्हणून चित्रपटाची करिअर आणि टॉपचे रिझल्ट्स आई वडिलांकडनं अपेक्षित असलेले, ह्या दोघांचा बॅलन्स ठेवता ठेवता ते पुढे कंटिन्यू करता आलं नाही, ही एक खंत आहे मनात. आणि ह्या 3 महिन्यामध्ये
मी फक्त बेसिक आर्मचे म्हणजे त्याच्यामध्ये खांद्यांची पोझिशन काय असते, गुडघे आपण किती खाली बसायचं असतं, आणि जरा तुम्ही वरती आलात का परत ते तुम्हाला सेट मा सेट सेट सेट, म्हणजे आताही मला ते आठवलं का माझे खांदे आणि पाय दुखायला लागतात. सांगायची गोष्ट ही की इतकी प्रचंड घोर मेहनत, तपश्चर्या ऑलमोस्ट करून हे प्रत्येक डान्स फॉर्म लोक शिकतात आणि आपल्या समोर आणतात आणि त्या लेवलला पोहोचतात. मला खूप आवडला ऍक्ट, अगदी असा मनपूर्वक केलेला, त्यामुळे अगदी सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचणारा ऍक्ट. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू. स्वप्नील, मागच्या आठवड्यात तू डेंजर झोन मध्ये होतास. जनतेच्या निकालानुसार तू या आठवड्यात आहेस 6व्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या. थँक्यू मायबाप जनता. तुम्ही जे प्रेम देताय ते मला थोडं कमी पडतंय, तर मला तुमच्याकडनं जास्त प्रेमाची अपेक्षा आहे. आणि जर मी या मंचावरती राहीन तरच मी तुम्हाला काहीतरी नवीन देईन. तर प्लीज 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 माझ्यासाठी भरभरून वोट करा. थँक्यू सो मच स्वप्नील, अँड ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. तू बसू शकतोस. आता येत आहे कोणत्याही परिस्थितीत 100% देण्यासाठी जीवाचं रान करणारा स्वरूपचा शिलेदार मुंबईचा प्रतीक. ह्या वीकमध्ये मास्टर सोन्या मॅम कडून तांडव मिळालंय. तर जेव्हा ऐकलं तेव्हा अशी सिच्युएशन होती की काय करावं आणि काय ना, काहीच कळत नव्हतं. हळूहळू सरांनी सांगितलं की तांडव एक स्टाईल नसून ते एक भावार्थ असतं, की तांडव जेव्हा शिवजी क्रोधित असतात, ते रौद्र रूप घेतात तेव्हा ते करतात. देर आर डिफरंट अजून फॉर्म्स असतात की ते कधी कधी तांडव होतात. खूप प्रकारचे तांडव असतात, पण ह्यामध्ये इतकं जास्त एनर्जी लागते, इतकी जास्त प्रचंड स्टेप्स कठीण असतात, तर ते बॉडीला जास्त ओव्हर एनर्जीमध्ये स्टेप चुकले नाही कामा येत नाही आणि छोटे केले तेही कामा येत नाही. ते परफेक्ट कट टू कट स्टेप बाय स्टेप करावं लागतात. पॉस्चर आणि एक्सप्रेशन की ते राग आणि ते कसं जास्त चांगल्या प्रकारे की ते ऑडियन्सला कनेक्ट व्हावं. तांडव इज नॉट ॲट ऑल इझी, की अजिबात सोपं गोष्ट नाही करण्याचं, पण प्रयत्न चालू आहेत आणि हेच बघू की ते सगळे एकदम प्रॉपर नीट क्लीन करून. ऍब्सोल्युटली स्टनिंग. सगळ्यात आधी मास्टर सोनिया, तुम्ही हे उत्कृष्ट चॅलेंज आपल्या प्रतीकला दिलत. कसं काय त्यांनी हे शिवधनुष्य कसं पेललंय, कसं उचललंय? काय सांगू आणि काय काय सांगू असं झालंय मला. प्रतीक, तू खूप फाईन डान्सर आहेस, याबद्दल काही वादच नाही. आणि तुला हा चॅलेंज दिला अशा करता की तुझी शरीरयष्टी आणि तुझं काय म्हणतो आपण कंटेम्पररी डान्स फॉर्मला एक
सॉफ्टनेस जो ओरिजिनली असायला लागतो बॉडीमध्ये, आणि तांडव हे कम्प्लिटली त्याच्या विरुद्ध देहबोलीचा नृत्य असल्यामुळे तुला मी हा चॅलेंज दिला. आणि तू चांगलं केलंस, तुला एरियल ऍक्ट दिला, तू चांगला केलंस. पण मला अपेक्षित आहे जेव्हा शास्त्रीय नृत्य करताना त्याची जी बलस्थान आहेत, हेच तर शास्त्रीय नृत्याचं बलस्थान आहे की रंगमंचाला प्रणाम आणि अवकाशाला प्रणाम, आणि माझ्याकडे माझे हात आहेत, माझ्याकडे माझा चेहरा आहे, माझ्याकडे माझे पाय आहेत, आणि मी वस्त्र परिधान केलंय. आता पहा, दॅट्स इट. ते शास्त्रीय नृत्य. थँक्यू सो मच मॅम. तुला एक कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत एवढंच, तू घेतलेल्या मेहनतीसाठी. आणि कॉम्प्लिमेंट्स मास्टर स्वरूपना द्यायचं आहे की एक तांडवसाठी करेक्ट एलिमेंट्स एरियलचा वापर केला त्याच्याबद्दल, कारण की तुझ्या ताकदीने तू खूप शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न केलायस, एकदम शेवटी इथे तू आल्यानंतर तुझं असं वाटत होतं की आता हे समोरचे 3 बसलेले देव माझं काय करणार आहे. पण प्रतीक, तू केलेल्या प्रयत्नांना मनापासून कॉंग्रॅट्स करायचं आहे. प्रतीक, व्हेरी गुड. क्लासिकल फॉर्म करायला स्पेशली प्रतीकसाठी, जो कंटेम्पररी आणि जॅझमध्ये ट्रेंड आहे, खूपच डिफिकल्ट टास्क आहे. कारण एक बॉडी लँग्वेज असतं जॅझ आणि कंटेम्पररीचं, आणि तांडव क्लासिकल फॉर्म ऑफ इंडियन डान्स. तर हे बॅलन्स करायला एक स्पिरिट लागतं. जसं मी सांगतो की स्पिरिट असावं, आपण काही करू शकतो. अँड दॅट इज व्हॉट प्रतीक डिड टुडे. प्रतीक, लेट्स किल इट एव्हरी टाइम. प्रतीक, ऑल द बेस्ट. प्रतीक, लव्ह यू. ग्रँड मास्टर. ब्रिलियंट प्रतीक. मला ऍब्सल्युटली तुझ्या सगळ्या या प्रयत्नांचं कौतुक करावंसं वाटतं, कारण खूप प्रयत्न तुझे दिसत होते जितक्या जवळ त्या पॉस्चर्सच्या जाता येईल तितक्या जाण्याच्या. पण स्पेशल ऍब्सल्यूट सल्यूट अँड हॅट्स ऑफ टू मास्टर स्वरूप की ह्याच्यामध्ये जो एरियल ऍक्ट वापरला तो मी इमॅजिनच करू शकले नसते. कारण इट जस्ट गेव इट एक कम्प्लिटली वेगळं डायमेन्शन त्याच्यामुळे मिळालं. म्हणजे ते सगळं नभोमंडलच ऑलमोस्ट हलून गेल्यासारखं वाटलं, आणि तो इतका इझिली तू सादर केलास. तर मला हे तांडव अप्रतिम वाटलं, एकदम असं दणाणून टाकणारं वाटलं. खूप मजा आली रे. कीप इट अप. अभिनंदन. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. प्रतीक, मागच्या आठवड्यात तू होतास पहिल्या क्रमांकावर, बरोबर? मागच्या आठवड्यात तू गेलास 2ऱ्या क्रमांकावर. या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू आहेस पहिल्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या प्रतीकसाठी. थँक्यू माय बाप जनता. थँक्यू. प्लीज असेच आशीर्वाद ठेवा माझ्या बरोबर, प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तू जाऊन बसू शकतोस. आणि आता आपल्या समोर येत आहे गेल्या आठवड्यात जनतेच्या मनावर राज्य करून सर्वात जास्त वोट्स मिळवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. मला मास्टर सोनियाने केरलाचा डान्स फॉर्म कथकली दिला आहे. आपण जेव्हा नॉर्मली कंटेम्पररी किंवा बॉलिवूड काही डान्स फॉर्म्स करतो तर आपले पाय नॉर्मली फ्लॅट असतात असे, पण कथकली या डान्स फॉर्ममध्ये खूप डिफिकल्ट आहे. आपण असं ठेवतो बेसिकली, आणि पूर्ण डान्स ह्याच्यावरच असतो. तर ते माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग आहे आणि थोडं फार डिफिकल्ट आहे. मी फार उत्सुक आहे हे डान्स फॉर्म करण्यासाठी, आणि मी वाट पाहतोय की कधी आमचं शूट येईल आणि कधी मी हा डान्स फॉर्म परफॉर्म करतोय सगळ्यांसमोर. ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम
काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल। उफ तेरी दिल लगी, दिल को जलाने लगी, दिलरुबा तू मुझे नखरे दिखाने लगी। छोड़ो जी छोड़ो सनम, जिद अपनी छोड़ो सनम, नाजुक है दिल ये मेरा, दिल को ना तोड़ो सनम, दिल को ना तोड़ो सनम। ये लंबी लंबी रातें आकर ले मुलाकातें, जाने क्यों दिल ये मेरा तेरा ही होना चाहे। गुस्से में लाल ना कर ये गोरे गोरे गाल। व्हॉट अ कडक परफॉर्मन्स बाय, क्या बात है, वाह. तू प्लीज पहिले बस, कारण तुझ्या अंगावरती हे जे काही आहे हे खूप जड आहे, मलाही माहिती आहे. त्यासाठी प्लीज. आता आपण जाणून घेऊयात आपल्या मास्टर्स ना किती मजा आली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूयात मास्टर सोनिया यांना. मास्टर सोनिया, हाऊ वाज इट? खूप मजा आली, खूप मजा आली. आणि तुझं खूप अभिनंदन, कारण मुळात या वेशभूषेला खूप महत्व आहे कथ्थकलीमध्ये, आणि ती वेशभूषा अत्यंत जड असते आणि ती घेऊन नाचणं खूप डिफिकल्ट आहे. आणि तू खूप चांगला प्रयत्न केलास पुणेकर, खूप छान, अभिनंदन. थँक्यू. पुणेकर, खूप आवडला तुझे एक्सप्रेशन्स, तुझं मुद्रा, आणि गुस्से में लाल ना कर, में लाल ना कर, हे गोरे गोरे गाल. एक्सप्रेशन वाईज इट वॉज ब्युटिफुल. पुणेकर, आता मी सांगतो, आज कॉम्पिटिशनचा स्तर वाढत चाललाय, अँड दिस वॉज द एक्झाम्पल. तर ऑल द बेस्ट पुणेकर, वेल डन. थँक्यू सो मच. पहिल्यांदा मला स्पेशली थँक्स बोलावं लागेल केरला कथाकली स्कूलसाठी, कारण की त्यांनी खूप ट्रेडिशनल अटायर घेऊन त्यांचा इथे माणूस पाठवला. आणि स्पेशली थँक्स गुरु कलामंडलम गोपालकृष्णनजी, रिअली थँक्यू. ज्या पद्धतीने पुण्यकरने आज केलंय त्याला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. त्याच्या प्रेझेंटेशनसाठी आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? ग्रँड मास्टर. पुण्यकर, फारच पुण्य करतोयस बाबा तू, नाही का? स्पर्धेचा स्तरच नाही, वजनही जास्तीत जास्त वाढत चालले पुणेकरच्या या परफॉर्मन्सने, असं म्हणेन मी. आणि इतका स्तर वाढवणारा, वरती नेणारा परफॉर्मन्स करून पुण्यकर बसलाय, ह्याचं कारण त्याने घातलेल्या कॉस्ट्युमचं वजन फक्त 45 किलो आहे. अरे बापरे. पुण्यकर, आय थिंक हीच गोष्ट खरं तर खूप मोठी आहे, ती घालणं, त्याचा आब राखणं, आणि आपण जी कला पेश करतोय, कारण तू ती एका वेगळ्याच प्रकारच्या गाण्यावर केली असलीस तरीही मला तर वाटतं ते जास्तच कठीण होतं, कारण त्याचं ट्रेडिशनल म्युझिक जेव्हा वाजतं तेव्हा ऑटोमॅटिकली कुठेतरी त्या एक्सप्रेशन्स येतात, पण ह्या प्रकारचं गाणं, ह्या प्रकारचं एक्सप्रेशन आणि ह्या प्रकारचा डान्स फॉर्म, सो पुण्यकर, ते सगळं तू अतिशय फॅन्टॅस्टिकली मॅनेज केलंस यार. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा सर्व गुरूंना मनापासून प्लीज आभार. आणि जर आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर प्लीज मान्य करून घ्या, कारण की हा कला प्रकार ह्या छोट्या कलाकारांना 4 दिवसात येणं अशक्य आहे. ही फक्त तुमच्या समोर एक केलेली एक चरणी नमस्कार आहे, असं आमचं समजून घ्या, आणि प्लीज आमचे सगळे अपराध पोटाशी घाला. धन्यवाद. मागच्या आठवड्यात तू पहिल्या क्रमांकावर होतास, बरोबर? या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार तू आहेस
तिसऱ्या क्रमांकावर. मी खूप आभारी आहे जनतेचा की म्हणजे ते मला टॉप 5 मध्ये बघतायत आणि मी असंच नवीन नवीन तुमच्या समोर परफॉर्मन्सेस देणार आहोत आणि अपेक्षा करतो की तुम्ही मला जास्तीत जास्त वोटिंग करून मला फर्स्ट पोझिशन वरती आणताल. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या पुण्यकरसाठी. पुण्यकर, आता आपण बोलूया सुपर 8 पैकी उरलेल्या 4 डान्सिंग स्टार्सना. अक्षता, पूजा, मृण्मयी आणि सुमेध. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या चौघांसाठी. चार डान्सिंग स्टार्स आणि तुमच्यातला एक आहे डेंजर झोन मध्ये आणि त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे अक्षता. तुमच्या तिघांचंही मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. तुमच्या परफॉर्मन्सची तयारी करू शकता. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुमेध, मृण्मयी आणि पूजा हे आहेत सुपर 7 मध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षता, तुला तुझ्या परफॉर्मन्सची वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी तू त्या रेड सोफ्यावर जाऊन बसू शकतेस. थँक्यू सो मच. आपल्या स्वतःच्या स्टाईल व्यतिरिक्त नवीन नवीन स्टाईल आत्मसात करणारा येतोय मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. सोनी मॅमनी मला चॅलेंज दिलेलं आहे कथ्थक तराना. कथ्थक हा नॉर्थचा एक क्लासिकल डान्स फॉर्म आहे. यामध्ये मेनली सगळं डान्सिंगवरती असतं आणि मेन जो प्रॉपर क्लासिकल डान्स मला करायला लागणार आहे यावेळेस. आणि खूप अवघड स्टाईल आहे हे. फुटवर्क जेव्हा सुरू होतो तेव्हा मी हँड मुवमेंट विसरतोय आणि हँड मुवमेंट सुरू झाल्यावरती फुटवर्क विसरतोय. असं वाटतंय की मी पहिलीतला विद्यार्थी आहे आणि मला डिग्रीचा पेपर दिलेला लिहायला. तरी बघू आता सोडवतो बघा कसं वाटतं आता. वा सुमेध, वा, अप्रतिम, खूप खूप सुंदर. आपण मास्टर्सना विचारूया त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात आधी म्हणजे खूप गोड जे स्माइल करताय ते मास्टर स्वरूप. सुमेध परफॉर्म करताना मला खूप आय वॉज जस्ट स्माइलिंग. कारण महत्वाची गोष्टी आहे की तू एक वेगळा ताल शिकला आज आणि यू शुड थँक मास्टर सोनिया फॉर दॅट. तर मला ते आवडलं. हॅट्स ऑफ.
कीप दिस स्पिरिट अप. थँक्यू सर. ऑल द बेस्ट सुमेध. थँक्यू वा सर. किती छान. तुला कुठलीही स्टाईल दिली की तू आनंदित असतोस, हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि ते तुझ्या डोळ्यात येतं, ते तुझ्या करण्यात येतं की मला आता करायचंय. ज्या शिकवून न येणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या तुला येतात, म्हणून तू चांगला नर्तक आहेस. थँक्यू मॅम. वाव. कारण की चकदे फट्टे खूप कमी आहे आताच्या तुझ्या ह्या क्लासिकलच्या अटेम्प्टला, म्हणून मी शिटी वाजवली, कारण की माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि हा तू प्रकार पुरेपूर केलायस, आणि त्या तुझ्या अथक प्रयत्नांसाठी रिअली कॉंग्रॅट्स सुमेध. कीप इट अप. थँक्यू सर. आपल्या तिन्ही मास्टर्स कडून तुला खूप खूप आशीर्वाद मिळालेला आहे. आता तिथूनही थोडा आशीर्वाद घेऊया. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स? सुमेध, खरोखरच खूप खूप कौतुक तुझं. म्हणजे की इतकी स्ट्रॉंग स्टाईल असताना हे धाडसच करणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला ते अचानक ते शोल्डर्स जेव्हा तुझे टर्न घेताना असे होते, मी म्हटलं खाली खाली खाली. पण असे एखादे अगदी काहीतरी गोष्टी सोडून तुझी सुरुवात केलीस. आमच्या जे चेहऱ्यावर स्माईल होतं ते तसंच राहिलं. खूपच सुंदर आणि नीटच नेटका सुबक प्रयत्न. खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद, अभिनंदन. थँक्यू मॅम. वा, कॉंग्रॅच्युलेशन सुमेध. थँक्यू. पण मागच्या आठवड्यात तू 4थ्या क्रमांकावर होतास आणि जनतेच्या निकालानुसार या आठवड्यात तू आहेस 5व्या क्रमांकावर. तेव्हा Thank you. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. तू Okay. बसू शकतोस. आणि आता आपल्या समोर येते आपल्या पहिल्या वहिल्या एरियल ऍक्टच्या आव्हानाला आव्हान देणारी मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा. जोरदार टाळ्या. यावेळेस मला मास्टर सोनियांनी मोहिनी अट्टम हे स्टाईल चॅलेंज म्हणून दिलं आहे. ही जी डान्स स्टाईल आहे ती ओरिजिनेट झाली आहे ती केरळमध्ये. मोहिनी अट्टम मध्ये मोस्टली आपण शृंगार रस यूज करतो आणि मोहिनी म्हणजे मोहित करून घेणे. खूप ग्रेसफुली केला जातो हा, आणि करताना म्हणजे तुमचे पूर्ण मुवमेंट्स बॅकमधून असतात. रोटेशन, फ्लोई, एकदम फ्लोई. त्यामुळं बॅक थोडी दुखतीये. सो मी येत आहे मोहिनी अट्टम घेऊन सगळ्यांना मोहित करायला. गूंजी सी है सारी फिजा जैसे बजती हो शहनाइयाँ, लहराती है महकी हवा, गुनगुनाती है तन्हाइयाँ. सब गाते हैं, सब ही मदहोश हैं, हम तुम क्यों खामोश हैं. साजे दिल
बात है, एकदम कडक परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊयात आपल्या मास्टर्स ना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. केलेल्या प्रयत्नांसाठी मला एकच सांगायचंय, पूजा चक दे फट्टे. खूप प्रामाणिकपणे मला सांगायचं आहे, कारण की खूप डिफिकल्ट आहे आपण ह्या प्युअर स्टाईलला समोर जाऊन प्रेझेंट करणं. व्हेरी गुड पूजा. स्टार्ट पासून एंड पर्यंत एक बॅलन्स होता. एक्झॅक्टली जे रिक्वायर्ड आहे, जे मुवमेंट रिक्वायर्ड आहे, बॅकचं फुट मुवमेंट, इट वॉज व्हेरी वेल बॅलन्स्ड. अँड ऑल द बेस्ट. कीप इट अप पूजा. कीप लर्निंग ऑल फॉर्म्स ऑफ डान्स. थँक्यू. मला असं वाटतं ना सिद्धार्थ, की काही परफॉर्मन्सेस बघून लोक उभं राहून टाळ्या वाजवतात. काही परफॉर्मन्सेस असे असतात की काहीच सुचेनासं होतं, काय बोलायचं. आणि ते आज पूजाने केलं. पूजा अतिशय सुंदर ग, खूप सुंदर. मला या डान्स फॉर्म विषयी असं वाटतं की ज्या मुद्रा आहेत ना, एका मुद्रेतनं दुसऱ्या मुद्रेत ती कधी जाते कळत नाही. इतकं ते असं लोण्यासारखं मऊ, आणि तसंच ते तू पूजा केलंस. खूप छान. थँक्यू ताई. थँक्यू मास्टर. वा पूजा, तुझ्या या परफॉर्मन्समुळे आपले तिन्ही मास्टर्स मोहित झालेत. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. पूजा, फक्त आणि फक्त स्त्रिया हा परफॉर्मन्स करतात आणि मी काय बोलू ह्या नृत्याविषयी. कारण मला असं वाटतं की वरपासून खालपर्यंत जरी स्त्री कम्प्लिटली वस्त्रांनी भरून, सगळ्या आभूषणांनी भरून गेलेली असेल आणि तरीही ती फक्त तिच्या बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशनने समोरच्यावर किती मोहिनी घालू शकते, हे मला वाटतं फक्त आणि फक्त फक्त भारतीय संस्कृतीतच दिसतं. त्या भारतीय संस्कृतीला माझे शतशः कोटी प्रणाम, खरोखरच. आणि मी जे नेहमी सांगत असते की सर्वप्रथम तुझे डोळे जे बोलवत होते ना, आणि तुझी अपर बॉडी जी हलत होती, फारच सुंदर ग. तो मोहित झालाय, आम्ही सगळे मोहित झालोय. पण मला वाटतं ह्या मोहिनीला थोडस बाजूला करून मला उठून उभं राहावंच लागेल. क्या बात है, वा. ग्रँड मास्टर कडून स्टँडिंग ओवेशन. पूजा, मागच्या आठवड्यात तू 6व्या क्रमांकावर होतीस. ह्या आठवड्यात जनतेच्या निकालानुसार जरासा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम खर तर बाकीच्यांसाठी आहे. ती आहे 2ऱ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या पूजासाठी. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच द्या मला. थँक्यू पूजा, थँक्स लॉट. आता आपल्या समोर येते ती डान्सिंग स्टार जी स्वतः फार काही बोलत नाही, पण तिच्याऐवजी तिचा डान्सच बोलतो. आपल्या समोर येते स्वरूपची शिलेदार, पुण्याची शेरनी मृण्मय. यावेळेस मास्टर सोनियाने मला ओडिसी ही स्टाईल दिली आहे. ओडिसी ही मुळात स्टाईल ओरिसा मधली आहे, ज्याच्यात खूप एकदम सॉफ्ट मुवमेंट्स असतात. ओडिसी मी पहिल्यांदाच करते, म्हणजे मी आधी कधीच केलं नाही आहे. भरतनाट्यमध्ये आम्ही कंबर नाही बाहेर काढत, तर ते ओडिसीमध्ये जितकं कंबर काढता येईल, जितकं बसता येईल तितकं करावं लागतं. त्यामुळे ते थोडंसं मला कठीण जात आहे. प्लस मॅक्स टू मॅक्स टोजवरती असतं, हीलवरती असतं, तर या सगळ्या गोष्टी खूप असतात ओडिसीमध्ये. मला हे जे चॅलेंज मिळालं आहे ओडिसीचं, तर मी नक्कीच त्याच्या ह्याने प्रयत्न करते आहे आणि मला असं वाटतं आहे की मी नक्की हे चॅलेंज पूर्ण करू शकेन.
अप्रतिम. आणि इतका गोड परफॉर्मन्स होता तुझा. खूप छान. थँक्यू. हे सगळं जे काही तुझा ऍक्ट होता, परफॉर्मन्स होता, आपण त्याबद्दल लगेच तुमच्या मास्टर्सना विचारूया. मास्टर सोनिया, ह्याच्यामध्ये खूप कंट्रोल्ड अभिनय लागतो आणि मृण्मयी थोडा मला असं वाटतं की अशी ती भरभरून चेहरा ती तिचा वापरते, म्हणून मी तिला हा मुद्दामून चॅलेंज दिला की कसं कंट्रोल्ड आपण अभिनय करू शकतो. आणि तो तू खरंच चॅलेंज खूप चांगल्या पद्धतीने निभवण्याचा प्रयत्न केलास. कॉस्ट्युम तुला खूप छान दिसतोय, खूप छान कॅरी केलास. हे कॅरी करून नाचणं सोपं नाहीये, ते कॅरी करून तू नाचलीस, तुझं अभिनंदन. फक्त मी तुला आधीही सांगितलं होतं, आता पुन्हा सांगते की तू तुझ्या तालावर काम कर, तुझ्या लयीच्या ज्ञानावर तू काम कर. तो कंट्रोल तुला आला पाहिजे. तू खूप चांगली नाचलीस. थँक्यू मॅम. खूप छान केलास तू ओडिसी नृत्य प्रकार, कारण की तुझ्या एक्झॅक्ट जसे हावभाव आणि तुझी जशी पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटी खूप छान सूट झालाय हा डान्स फॉर्म. आणि दोनदा आपला थोडंसं बीट थोडंसं गेले, पण तू तुझ्या प्रयत्नांना 100% दिलंयस आणि तुझी तयारी खूप छान पद्धतीने दाखवलेस. अभिनंदन. व्हेरी गुड. आजचं आपलं जे कॉम्पिटिशन आहे, थँक्स टू मास्टर सोनिया, मला असं वाटतं की इकडे बसून मी एक इंडिया टूर करतोय इन टर्म्स ऑफ कॉस्ट्युम, इन टर्म्स ऑफ डान्स फॉर्म. इट वॉज अ व्हेरी गुड अटेम्प्ट मृण्मयी. व्हेरी ब्युटिफुल यू लुक्ड. खूप सुंदर प्रमाणे निभावला डान्स. ऑल द बेस्ट मृण्मयी. यू आर ऑलवेज ब्युटिफुल. मृण्मयी, तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या या साधनेला आपल्या मास्टरची थाप मिळालेली आहे. आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग. अप्रतिम अप्रतिम Thank you, अप्रतिम. ma'am. ह्याचं कारण असं आहे की तू स्टार आहेस या मंचावरची, ह्याच्यात वाद नाहीये मला. कारण ज्या ताकदीने तू ह्याच्या पूर्वीचे परफॉर्मन्सेस असे खटाखट एकेसारखे टाकलेस ना, तेवढ्याच ताकदीने पण शांत आणि संयमाच्या ताकदीने तू हा परफॉर्मन्स केलायस. अप्रतिम गाण्याची निवड, त्याच्यावरती तितकाच अप्रतिम संयमित अभिनय आणि बाकीचं सगळं टेक्निकॅलिटीज तुला आधीच सांगितल्या गेलेल्या आहेत. पण ह्या संयमित परफॉर्मन्स आणि त्याच्या मागच्या ऊर्जेला स्पेशल. Standing ovation. आणि आज मला असं वाटतं स्पेशल आज थँक्स सगळ्यांनी म्हटले पाहिजेत आणि रेफरन्स इथे आलाच पाहिजे आपल्या शोचे कॉस्ट्युम डिझायनर अभिजित यांचा. खूप खूप टाळ्या त्यांच्याकरता. त्यांच्याकरताही एक स्टँडिंग ओवेशन खरं तर झालं पाहिजे. विथ सो गुड. थँक्यू ग्रँड मास्टर. मृण्मयी, गेले दोन्ही आठवडे तू तिसऱ्या पोझिशनवर आहेस. आता या आठवड्यात तू आहेस चौथ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच मृण्मयी. गॉड ब्लेस यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. तू बसू शकतेस. आणि आता आपल्या समोर येत आहे मागच्या आठवड्यातील मास्टर स्वरूपचं चॅलेंज उत्तमपणे पेलवून या आठवड्यातील स्वतःच्या मास्टरच्या नवीन आव्हानासाठी सिद्ध असलेला मास्टर सोनियाचा कलाकार मुंबईचा स्वप्नील नगरकर. मला यावेळी मास्टर सोनियाकडून जो चॅलेंज मिळालेला आहे तो आहे कथ्थक भावांग. कथ्थक भावांग म्हणजे एक्सप्रेशनचाच पूर्ण डान्स आहे हा. आणि एक्सप्रेशन थ्रू एक स्टोरी इमोट करायला लागते आपल्याला. मी जो स्टाईल करतो त्यामध्ये पाय खूप आपटायला लागतात आणि चक्रा खूप मारायला लागतात आम्हाला. ते पण तालात आणि स्पीडमध्ये घ्यायला लागतात. त्यामुळे ते टर्न्स मारता मारता ॲक्च्युली मला खूप चक्कर येते आणि बॅलन्स जातं माझा. मग मी इथे तिथे पडतोय, सगळे हसतात माझ्यावर. मास्टर सोनिया ॲक्च्युली मला खूप हेल्प करतात या बाबतीत आणि मी मास्टर्स आणि आपल्या ग्रँड मास्टरला नक्कीच खुश करून जाईन.
स्वप्नील 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. अप्रतिम परफॉर्मन्स, अप्रतिम. स्वप्नील, तुझा परफॉर्मन्स मला भयानक आवडलाय, भयानक अप्रतिम केलायस तू. पण आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात, चालेल? मास्टर स्वरूप. कथक म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन, कथक स्टोरी टेलिंग आहे. आणि तू जे काही केलं, ते काल्या राक्षस आणि श्रीकृष्णाचं जे स्टोरी होतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि लास्टला जे 15 चक्र घेतले तू, स्वप्नील, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड परफॉर्मन्स. थँक्यू सर. स्वप्नील, मास्टर सोनिया म्हणाला तसं नुसत्या तू जरी स्त्री प्रधान गुरु असले तरी भरतनाट्यम आणि मोस्टली मेजर सगळ्या क्लासिकल स्टाईल्समध्ये आपण जर बघितलं परंपरेने मेजॉरिटी वाईज सगळे पुरुष गुरुच आतापर्यंत जास्त होते. आणि स्पेशली महाराष्ट्रातलं जर बोलायचं झालं तर गुरु महालिंगम पिल्लई आणि गुरु आचार्य पार्वती कुमार. त्यामुळे तू सर्व गुरूंच्या चरणी जे काही तू तुझी भरतनाट्यमची शैली अर्पण केलेस त्याबद्दल तुझं रिअली अभिनंदन. थँक्यू. स्वप्नील, यू आर टू गुड असं मी म्हणेन. तू आत्ता आज नाहीये चॅलेंज, मला असं वाटतं की डे 1 पासून तुला मी चॅलेंजेसच देते आणि तू ती सगळी पार करतोयस. मी खूप खुश आहे तुझ्यावर. ह्या चक्रा मारणं आणि ह्या चक्रा मारण्यानंतर शेवटच्या सीमेवर हा बॅलन्स ठेवणं खूप कठीण आहे. भल्या भल्यांना ते येत नाही आणि ते 4 दिवसात करणं हा खरोखरच चॅलेंज आहे. स्वप्नील, तू चॅलेंज निभावलंस आणि खूप छान निभावलंस. अभिनंदन. थँक्यू मॅम. आता आपण बघूयात हे चॅलेंज जे तू स्वीकारलंस, जे तू निभावलंस, ते आपल्या ग्रँड मास्टरनं कसं वाटलं ते. ग्रँड मास्टर. अप्रतिम स्वप्नील, अगदी अतिशय सुंदर सगळं वरपासून खालपर्यंत. कालियामर्दन आहेच इतकं ड्रमॅटिक की ते अशा प्रकारे सादर करायला मिळणं म्हणजे आव्हानही आहे आणि खूप मजा पण आहे. आणि ते तू एकदम जबरदस्त ताकदीने पेललंयस आज आणि त्याच्याकरता तुझं खूपच अभिनंदन. खरोखरच कीप इट अप. थँक्यू मॅम. मला स्वप्नीलला हे विचारायचं आहे की आत्ता तू ज्या चक्रा घेतल्यास, किती 15 बरोबर? 15. तर ते तू 4 दिवसात शिकलास, जे खूप वर्षानुवर्ष खूप प्रयास करून सुद्धा लोकांना जमत नाही, ते तो 4 दिवसात शिकला. पण ज्यांनी तुला हे शिकवलंय त्या किती कशा चक्रा घेऊ शकतात हे आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं नाही. तर तूच बोलवलंस तर बरं वाटेल नाही का? सिद्धार्थनी मला चॅलेंज दिलंय आता. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या मास्टर सोनियासाठी. मास्टर सोनिया, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या मास्टर सोनियासाठी. खूप अप्रतिम. आणि आम्हाला हे असंच सारखं सारखं बघायला मिळो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. तुम्ही तुमची जागा घेऊ शकता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्वप्नीलसाठी. आता आपल्या समोर येते सलग 2 आठवडे डेंजर झोन मध्ये असलेली आणि तरीही मागच्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारी मास्टर सोनियाची कलाकार पुण्याची अक्षता. यावेळी मास्टर सोनियाने मला बॅले हे चॅलेंज दिलेलं आहे. मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट करतेय. बॅलेमध्ये जेवढी ग्रेस लागते तेवढीच फ्लेक्सिबिलिटी पण गरजेची आहे. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत की
टो पॉइंट राहत नाहीये किंवा नीज लॉक होत नाहीयेत. मला मास्टर सोनियाने सांगितलं की जेव्हा आपण नॉर्मल वॉक करतो तो सुद्धा टोजवरती कर. चॅलेंज नक्कीच मी कम्प्लीट करीन, कारण मास्टर सोनियाने मला हे चॅलेंज दिलं आहे आणि शेवटी मी मास्टर सोनियाची कलाकार आहे, त्यामुळे मला हे पूर्ण करायलाच लागेल. असा बेभान हवारा, असा बेभान हवारा, कुठेही नाव मी नेऊ. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ, असा बेभान हवारा. जटा पिंजून या लाटा, बिखाळी झेप ही घेते. जटा पिंजून या लाटा, बिखाळी झेप ही घेते. भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती. जीवाचे फूल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू, तुझ्या पायी कशी ठेवू. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ. अक्षता, so cute, absolutely stunning. तू इतकी गोड दिसतेस, डॉल दिसतेस, डॉल. थँक्यू. तुझा क्यूटनेस आपल्या मास्टर्स पर्यंत कसा काय पोहोचलाय विचारूया. सगळ्यात आधी मास्टर स्वरूप. अक्षता, व्हेरी प्रिटी युअर लुकिंग, थँक्यू. टॉप टू बॉटम. आणि स्टार्ट पासून जेव्हा एंट्री केली मी बघत होतो अक्षताचा पायाकडे की कुठे आहे टर्नआउट्स, कुठे आहे टर्नआउट्स. शी वॉक्ड कीपिंग हर फीट ना, असं फीट बाहेर कव्हर करून. दॅट इज ते महत्वाचं होतं. मला आवडला स्वीट परफॉर्मन्स. अक्षता, यू हॅव बीन ऑलवेज अ फायटर अँड यू विल कम बॅक. थँक्यू सर. आय नो दॅट. हे 4 दिवसात करणं खूप कठीण आहे. अक्षताचे मी अक्षरशः हाल बघितलेत की तिला ते टोजवर चालून आणि अख्खं त्या काफमध्ये तुमच्या आणि अँकलमध्ये प्रचंड स्ट्रेंथ लागते. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला. अक्षता, तू खरंच हे चॅलेंज निभावलंस आणि गाणं कम्प्लीट मराठी आणि त्याच्यावर इतकं ते मॅच होत होतं या फॉर्मला असं मला वाटलं. आणि खरंच त्या गाण्याला आणि नृत्याला तू न्याय दिलास. स्पेशली पप ते 1 2 3 1 2 3 इतकं सुंदर, कठीण आहे ते खूप उचलणं. आणि अभिनंदन तुझं. थँक्यू. थँक्यू मॅम. खरंच यू आर रिअली लुकिंग स्वीट आणि तू Thank खूप you. छान पद्धतीने केलेस अक्षता. कॉंग्रॅट्स यार, Thank you. रिअली स्वीट. Thank you. चक दे फट्टे. थँक्यू सर. गुड अक्षता, कीप इट अप. आता अक्षताच्या परफॉर्मन्स बाबतीत आपण जाणून घेऊया आपल्या ग्रँड मास्टर यांचं मत. ग्रँड मास्टर. अतिशय अतिशय सुंदर नृत्याविष्कार आहे बॅले म्हणजे. आणि खरोखरच लोक परत आपल्या डान्स स्टाईल्स प्रमाणेच त्याच्यामध्ये सुद्धा फक्त टोजवर उभं राहण्याला आणि तेच शिकायला वर्षानुवर्ष जातात. पण आज अतिशय कमी वेळामध्ये तू अतिशय सुंदररित्या प्रेझेंट केलीस आमच्या समोर. 1-2 ठिकाणी मला असं
वाटत होतं की अरे टोज अजून थोडे, पण म्हटल्याप्रमाणे त्या गोष्टी इतक्या कमी वेळामध्ये आत्मसात करणं खरंच खूप कठीण आहे का. आणि त्याच्यामध्ये परत एकदा तुम्ही सगळ्यांनीच आज इतका सुंदर प्रयत्न केले आहेत ना की त्या प्रयत्नांनाच एक सल्यूट आहे आणि खूप अभिनंदन तुझं. कीप इट अप. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू ग्रँड मास्टर. अक्षता, मला एक्झॅक्टली ते कळत नाहीये की तू कसं केलंस ते असं. मी म्हणते तू एकदा ट्राय करून बघ ना. हा तेच ना. काय झालं की मगाशी मी नव्हते तर त्यांनी तुम्हाला तिथून उठवून अगदी चक्रा वगैरे मारायला लावल्या. चॅलेंज आता घे ना चॅलेंज. तुझ्याकडे पण शूज आहेत. चल सिद्धार्थ, अक्षता चला दाखव ना. जरा अक्षता सिद्धार्थसाठी दाखव ना. टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे नाही पण म्हणजे मी हे या शूज मध्ये बॅले पण नाही जमणार आहे मला. आणि फक्त पॉइंट नाही अक्षता. ते मी माहिती सगळं ते असं. हा ते एक मुवमेंट दाखव. चल तू अक्षू. एवढी अरे याची अर्धी कर. हे म्हणजे तिनं अगदी ट्रेकिंग दाखवलं मला सगळं. Come on, याची अर्धी कर. चल 1 2 3 4. मास्टर सोनिया, असं शिकायचं असेल तर आता तरी मी दोन्ही पाय, पण मी एका पायावर उभा राहायला तयार आहे तुमच्याकडे डान्स शिकायला. क्या बात आहे. नक्की. अक्षता, छान कॉम्प्लिमेंट्स, छान कमेंट्स मिळाल्यात आणि तू खरोखरच डॉल सारखी दिसतेस. अँड ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट टू यू. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतेस. थँक्यू. रसिका हो, वोटिंग लाईन सुरू आहेत. तुम्ही बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या आवडत्या डान्सिंग स्टारला वोट करू शकता. आता जाणून घेऊया आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे कोण पटकवणार ते. ग्रँड मास्टर, कॅन आय? आपल्या डान्सिंग स्टार्सच्या मागच्या आठवड्याच्या परफॉर्मन्सनुसार जनता त्यांना वोट करते आणि परफॉर्मन्स ऑफ द डे चा मानकरी ग्रँड मास्टर आजच्या परफॉर्मन्सवर ठरवतात. अँड आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे चा विजेताची विजेती आहे पूजा. कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा, तुला माहित आहे लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच पूजा. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकते. थँक्यू. आता मात्र वेळ आली आपल्या स्पर्धेचा स्तर अजूनही उंचावण्याची आणि त्याच्याकरता होणार आहे डान्सची एक टक्कर जी उद्या होणार आहे. आणि ही डान्सची टक्कर ह्यावेळी होणार आहे मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्यकर आणि मास्टर स्वरूपचा शिलेदार प्रतीक यांच्यात, ज्यामध्ये दोघंही या मंचावरती येणार आहेत आणि एकाच प्रकारच्या डान्स स्टाईलला आपल्या पुढे प्रेझेंट करणार आहेत. दोघांनाही 1-1 मिनिट मिळणार आहे आणि त्यानंतर व्हॉट कॅन आय से आपल्याला मिळणार आहे एक जबरदस्त बहारदार नृत्याचा आविष्कार. ऑल द बेस्ट. आता वेळ झालेली आहे जनतेच्या निकालाची. आपले 2 स्पर्धक अक्षता आणि स्वप्नील हे दोघंही डेंजर झोन मध्ये आहेत आणि दोघंही एकाच टीम मधून आहेत, सोनियाचे कलाकार. आणि आज या 2 कलाकारांपैकी एका कलाकाराला हा मंच सोडून जावं लागणार आहे. आज ज्या स्पर्धकाचा, ज्या कलाकाराचा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरील प्रवास इथेच संपणार आहे, त्या स्पर्धकाचं नाव आहे स्वप्नील. अक्षता, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू सुपर 7 मध्ये आहेस. अक्षतासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षता, तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतेस. मला
सर्वात प्रथम झी मराठी यांना खूप धन्यवाद करतो मी. त्यानंतर आमचे तिन्ही मास्टर्स, मास्टर स्वरूप, मास्टर सोनिया, मास्टर देवेंद्र, ग्रँड मास्टर, चौघांचा खूप 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 धन्यवाद. त्यांनी मला एवढे अप्रिशिएट केलं या स्टेजवर. खूप इकडे माझी अशी खूप मैत्री झाली आज सर्वांसोबत. माझी वेगळी दुनियाच झाली होती इकडे. खूप मिस करणार मी सर्वांना, या मंचाला, रिहर्सल्स. स्वप्नील, आम्ही पण तुला खूप मिस करणार आहोत. पण जरी तुझा या मंचावरचा प्रवास संपला असला तरी सुद्धा तू उद्या परफॉर्म करणार आहेस. उद्या तुला एक शेवटची संधी आम्ही देतोय परफॉर्म करायची. आणि जसं मास्टर सोनियानी सांगितलं की डे 1 पासून हा मुलगा, हा कलाकार सगळेच्या सगळे चॅलेंजेस स्वीकारतो आणि काय उत्तमरित्या पार पाडतो. त्याच्यासाठी, त्या कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जनतेच्या निकालानुसार आपल्याला भेटलेत आपले सुपर 7 डान्सिंग स्टार्स. आपल्या आवडत्या डान्सिंग स्टारला डान्सिंग सुपरस्टार करण्यासाठी वोट करत राहा. वोटिंग लाईन्स चालू आहेत. बुधवार सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या फेवरेट डान्सिंग स्टारला वोट करू शकता. तेव्हा पाहत रहा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, शोध महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा.